हे आता आमचे आपले सन्मान्य खासदार विशाल पाटील तर करून आहेत. त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, आमचं असं अनेक पिढी तर जात आहे. त्यामुळे त्यांच्या मी काय त्यांना असं वाटू नये की मी टीका त्यांच्यावर करतो म्हणून. तुम्ही तरुण आहात, अजून तुम्हाला सगळे छक्केमध्ये समजायचे येतो या लोकांच्या अजून. दादांचा विश्वासघात कोणी केला. त्या सगळ्या राजकारणाचे पंग सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत. त्यामुळे तुम्ही आता फंडात पडण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता या सगळ्या निरंतर विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःला सामावून घ्या, असं माझ्या निमित्त आपल्याला सांगा. त्यामध्ये सगळे स्टेजवर ते लोक सहमत असतील. ऐका सर भाऊ, हा तुमच्या भाऊ, कारण शेवटी प्रमाणाच्या विरुद्ध जाऊ, केवळ सत्य करता म्हणत नाही मी. बरं, आज आपल्या देशाचे नेतृत्व विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करताय आणि आपल्या राज्याचं नेतृत्व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी करताय. मला वाटतं हे जे विकासात्मक कामाला जी गती मिळालेली आहे, त्यातून आज दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. ती जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्यावर देताना मान्य मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की विखे पाटील, राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संघर्ष वडिलांनी केला अनेक वर्षे.